नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, या कंपनीने आज आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, या कंपनीचा क्वार्टर 3चा रिझल्ट 9 जानेवारी 2026 म्हणजे आज मार्केट बंद झाल्यानंतर जवळपास रात्री 8 वाजता आला आहे. म्हणजे मित्रांनो, इरडा या कंपनीचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट डायरेक्ट आपल्याला मंडेला म्हणजे सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर चला, आता आपण या कंपनीची क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. चला मित्रांनो, आता आपण इरडा या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे स्टँड अलोन नंबर जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1698 कोटी रुपयांनी 2129 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस बघितला तर तो सुद्धा वाढला आहे 2056 कोटी रुपयांनी 2129 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1698 कोटी रुपयांनी 2139 कोटी रुपये. तसेच याचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 2057 कोटी रुपयांनी 2139 कोटी रुपये. तसेच या कंपनीची टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 1160 कोटी रुपयांनी 1422 कोटी रुपये. आणि याचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 1361 कोटी रुपयांनी 1422 कोटी रुपये. आणि आपण जर या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 538 कोटी रुपयांनी 716 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 696 कोटी रुपयांनी 716 कोटी रुपये. आणि जर आपण इरडा या कंपनीचा प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 425 कोटी रुपयांनी 584 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 549 कोटी रुपयांनी 584 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण इरडा या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून 2.09 रुपये आला आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण इरडा या कंपनीची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे स्टँड अलोन नंबर बघितले आणि आपल्या लक्षात आले की कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा, नेट प्रॉफिट म्हणा किंवा अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये आपल्याला ग्रोथ दिसत आहे. तर चला मित्रांनो, आता आपण इरडा या कंपनीचा ग्रॉस NPA आणि नेट NPA बघूया. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट कमी होणे हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो आणि वाढणे हा एक नेगेटिव्ह पॉईंट मानला जातो. तर मित्रांनो, इरडाचा ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स रेशो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 3.97%ने 3.75%. आणि मित्रांनो, कमी होणे हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तसेच मित्रांनो, इरडाचा नेट NPA म्हणजे नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स देखील क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 1.97%ने 1.68%. म्हणजे मित्रांनो, कंपनीचा नेट NPA म्हणा किंवा ग्रॉस NPA म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे, जो एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, गव्हर्नमेंटने इरडा या कंपनीसाठी आधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025 साठी रेव्हेन्यू टार्गेट
ठेवला होता 5,957 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, इरडा या कंपनीने गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यू गायडन्सला फायनान्शियल इयर 2025 मध्ये बीट करून या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 25 मध्ये आला होता 6,743 कोटी रुपये. म्हणजे हा आहे गायडन्स आणि ऍक्च्युअल मध्ये एवढा कंपनीचा रेव्हेन्यू आला होता. आणि मित्रांनो, आता गायडन्स आहे की गव्हर्नमेंटचा की इरडाचा रेव्हेन्यू येऊ शकतो 8,200 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, फक्त 3 क्वार्टरमध्ये इरडा या कंपनीचा रेव्हेन्यू आहे 6,134 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या रेव्हेन्यूला अचीव करण्यासाठी इरडा या कंपनीला क्वार्टर 4 मध्ये कमीत कमी 2,066 कोटी रुपये एवढा रेव्हेन्यू अचीव करावा लागेल या गव्हर्नमेंटच्या टार्गेटला अचीव करण्यासाठी. आणि मित्रांनो, इरडा ही कंपनी गव्हर्नमेंटच्या टार्गेटला अचीव करेल की नाही हे तर आपल्याला जेव्हा क्वार्टर 4 चे रिझल्ट येईल तेव्हाच माहीत पडेल. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण इरडा या कंपनीचे क्वार्टर 3 चे नंबर बघितले, तसेच कंपनीवर गव्हर्नमेंटने किती रेव्हेन्यू टार्गेट दिला आहे ते देखील आपण बघितले आहे. तर चला, आता आपण या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे डिसेंबर 2025 च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.76%, FISची होल्डिंग आहे 2.07%, DISची होल्डिंग आहे 2.51% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.67%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 3,483 कोटी रुपये. या कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 4,965 कोटी रुपये आणि कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 6,754 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 865 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 1,252 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 1,699 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण इरडा या कंपनीचा स्टँड अलोन बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली डेटानुसार आहे 7,578.40 कोटी रुपये. तसेच कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 31,250.81 कोटी रुपयांची. तसेच कंपनीचा शॉर्ट टर्म बोरोइंग देखील लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 33,489.50 कोटी रुपयांची. तसेच जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो लगातार कमी होत आहे आणि करंटली आहे 671.18 कोटी रुपये आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज वाढली आहे 1,915 कोटी रुपयांनी 2,805.15 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज वाढणे हा एक नेगेटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार इरडा या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%. आणि मित्रांनो, इरडा ही कंपनी एक गव्हर्नमेंट कंपनी आहे, म्हणजे या कंपनीची प्रमोटर स्वतः गव्हर्नमेंट आहे. म्हणून या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% असणार याची खूप जास्त अपेक्षा असते. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% असतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी इरडा या कंपनीची फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 3 चा रिझल्ट बघितला. तसेच आपण कंपनीवर गव्हर्नमेंटने फायनान्शियल इयर 2026 साठी कितीचा रेव्हेन्यू टार्गेट दिला आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तसेच कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली
आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.